प्रकरण 6 ब विविध संघर्ष सिद्धांत व्हेरियस कॉन्फ्लिक्ट थिअरीज प्रश्न 11 मार्क्सच्या मते आतापर्यंतच्या समाजाचा इतिहास म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. या विधानाची साधक बाधक चर्चा करा. किंवा वर्ग संघर्ष सिद्धांत हा मार्क्सवादी विचारांचा प्रमुख आधार आहे. या विधानाची चर्चा करा. किंवा मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा. किंवा भांडवलशाही पद्धतीत आढळून येणाऱ्या वर्गाच्या संदर्भातच मार्क्सने वर्गसंघर्षाची संकल्पना मांडली. या विधानाशी तुम्ही कितपत सहमत आहात? उत्तर 1. प्रस्तावना. मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत हा त्या अविरत परिश्रमाचे व सखोल अभ्यासाचे प्रतीक आहे. वास्तविक मार्क्सने जो वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे तो संपूर्णतः नवीन नाही, परंतु या सिद्धांताला मार्क्सने जे स्वरूप दिले आहे किंवा काही विशिष्ट देशाच्या संदर्भात तेथील परिस्थिती आधार मानून वर्गसंघर्षाचे जे विश्लेषण केले आहे व वर्गसंघर्षाचे भविष्यातील स्वरूप कसे राहील याचे जे विश्लेषण मार्क्सने केले आहे ते मात्र निश्चितच नव्या स्वरूपाचे व एका वेगळ्या महत्त्वाचे आहे. म्हणून वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा मार्क्सच्या बौद्धिक चिंतनाच्या झाडाला आलेले अमूल्य फळ होय असे म्हणता येते. मार्क्सने आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथात असे म्हटले आहे की आतापर्यंतचा मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. समाजाच्या प्रत्येक अवस्थेत हा संघर्ष दिसून येतो. उदाहरणार्थ, गुलामगिरीत मालक व गुलाम, सरंजामशाहीत सरंजामदार व भूमिहीत शेतमजूर, भांडवलशाहीत भांडवलदार व मजूर यांच्यामध्ये असलेला संघर्ष हा वर्गसंघर्षच होय. थोडक्यात मार्क्सच्या मते कोणत्याही समाजव्यवस्थेत दोन वर्ग निर्माण झालेले असतात व या दोन वर्गातील संघर्ष म्हणजेच वर्गसंघर्ष होय. मार्क्सची वर्गसंघर्षाची संकल्पना समजून घेण्या अगोदर मार्क्सला वर्गाचा व संघर्षाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 2. वर्ग म्हणजे काय? वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडताना मार्क्सने वर्गाची संकल्पना केवळ आर्थिक आधारावर मांडली आहे. मार्क्सच्या मते समाजातील उत्पादन प्रक्रियेत सहभागी असलेल्या अशा व्यक्तींचा समूह जो एकसारखे कार्य आणि ज्यांचे एक दुसऱ्यांशी एकसारखे सामाजिक संबंध असतात व ज्या समूहांचे सर्वसामान्य सामाजिक संबंध असतात व ज्या समूहांचे सर्वसामान्य उद्देश किंवा हित सारखे असते अशा समूहाला वर्ग म्हणतात. मार्क्सच्या मते समाजाच्या विविध अवस्थात समाजात असे दोन वर्ग सदैव अस्तित्वात राहतील, ज्यामध्ये एका वर्गाची उत्पादन साधनांवर मालकी राहत होती तर दुसरा वर्ग केवळ उत्पादन प्रक्रियेत आपल्या श्रमाद्वारा उत्पादन करीत होता व त्याबद्दल वेतन मिळत होता. म्हणून मार्क्स असे म्हणतो की उत्पादन साधनांसोबत असलेल्या संबंधाच्या आधारे समाजात वर्ग निर्माण होत असतात. थोडक्यात मार्क्सने वर्गाची व्याख्या आर्थिक आधारावर केली आहे. ज्यांच्याजवळ भरपूर संपत्ती किंवा साधने आहेत अशांचा मालकीचा वर्ग किंवा आहेरीचा वर्ग व ज्यांच्याजवळ संपत्ती किंवा साधने नाहीत अशा श्रमिकांचा किंवा नाहिरीचा वर्ग असे दोन वर्ग प्रत्येक समाजात असतात असे मार्क्स म्हणतो. 3. संघर्ष म्हणजे काय? मार्क्सने वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडताना ज्याप्रमाणे वर्ग म्हणजे काय किंवा वर्गाची व्याख्या स्पष्ट केली त्याचप्रमाणे संघर्ष म्हणजे काय हे सुद्धा स्पष्ट केले आहे. मार्क्सच्या मते संघर्ष म्हणजे केवळ शस्त्रांनी लढली जाणारी लढाई नव्हे तर संघर्ष म्हणजे असंतोष, रोष किंवा आंशिक सहयोग होय. सामान्यतः असे म्हटले जाते की अनंत काळापासून वर्गावर्गात संघर्ष होत आहेत. याचा अर्थ असा नव्हे की नेहमीच वर्गावर्गात युद्ध किंवा लढाई होत असते. युद्ध किंवा लढाई यासारखे संघर्ष केवळ काही काळापुरते असतात, परंतु हा संघर्ष होण्यासाठी जी अशांतता, द्वेष व रोषाची भावना असते ती भावना मात्र अनंत काळापासून अस्तित्वात असते. थोडक्यात मार्क्सच्या मते केवळ शस्त्राने केली जाणारी लढाई म्हणजे संघर्ष नाही, तर असमान वितरण, शोषण यामुळे जी असंतोषाची व अशांततेची भावना व्यक्तीच्या मनात निर्माण होते ती भावना म्हणजे संघर्षाचेच एक रूप होय.
जेव्हा ही भावना अत्यंत पराकुटीला पोहोचते तेव्हा तिचा उद्रेक होतो व लढाईसारखा दृश्य संघर्ष दृष्टीस पडतो. 4. वर्गाची उत्पत्ती. मार्क्सने आपल्या वर्गसंघर्ष सिद्धांतात वर्गसंघर्षाचे विवेचन करताना वर्गाची उत्पत्ती कशी झाली याचेही विवेचन केले आहे. मार्क्सच्या मते आदिम साम्यवादी युगात उत्पादन साधनांवर कोणाही एका व्यक्तीचा अधिकार नव्हता. सर्व उत्पादन साधने समाजाच्या मालकीची होती, म्हणून या काळात वर्गाची उत्पत्ती झाली नाही. हा काळ खरा साम्यवादाचा काळ होता. परंतु नंतर हळूहळू उत्पादनाच्या साधनात परिवर्तन होऊ लागले. शेती व पशुपालनामुळे जीवन निर्वाहाची सामुग्री निश्चित झाली. या अवस्थेत शेती करण्यासाठी लोकांना गुलाम बनवण्यात आले व गुलामगिरीची अवस्था उदयास आली. याच अवस्थेत मालक आणि गुलाम असे दोन वर्ग निर्माण झाले. गुलामगिरीची व्यवस्था आपल्या असीम टोकाला पोहोचल्यावर सरंजामशाहीचा काळ सुरू झाला. या काळात उत्पादनाचे साधन भूमी हेच होते व या भूमीवर शक्तिशाली व्यक्तींचा म्हणजेच सरंजामदारांचा अधिकार होता व शेतीवर काम करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना काही मोबदला देऊन त्यांच्याकडून शेती करवून घेतली जात होती. अशा प्रकारे या अवस्थेत सरंजामदार व भूमिहीन शेतमजूर असे दोन वर्ग निर्माण झाले होते. याच अवस्थेत व्यक्तिगत संपत्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. नंतर पुन्हा या अवस्थेतही बदल घडून आला. हळूहळू उत्पादनाच्या साधनात परिवर्तन होऊ लागले. उत्पादनाचे मुख्य साधन म्हणून शेतीऐवजी व्यापाराला महत्त्व प्राप्त झाले व यासाठीच लहान मोठ्या उद्योगधंद्याची निर्मिती झाली. या अवस्थेत व्यापाराचे प्रचलन झाल्यामुळेच मुद्राचेही प्रचलन झाले. अधिकाधिक संपत्तीवर अधिकार ठेवणारे भांडवलदार म्हणून उदयास आले व पैशाच्या मोबदल्यात कारखान्यात काम करणारे लोक मजूर म्हणून ओळखण्यात येऊ लागले. या अवस्थेतही भांडवलदार व मजूर असे दोन वर्ग निर्माण झाले. अशा प्रकारे समाजाच्या प्रारंभिक काळापासून उत्पादन पद्धतीवर जसा जसा बदल होत गेला तसा वर्गाच्या स्वरूपातही बदल होत गेला. परंतु समाजाच्या प्रत्येक अवस्थेत दोन वर्ग अस्तित्वात होते. थोडक्यात समाजाच्या विकासासोबतच वर्गाचीही उत्पत्ती झाली असे मार्क्स स्पष्ट करतो. 5. मार्क्सच्या वर्गसंघर्षाची व्याख्या किंवा अर्थ. वर्गसंघर्षाचे स्पष्टीकरण करताना मार्क्सने समाजाचा इतिहास विचारात घेतला. मार्क्सच्या मते समाजाची सर्वप्रथम प्रणाली नसल्याने वर्ग निर्माण झाले नाही, म्हणून वर्गसंघर्षही निर्माण झाला नाही. परंतु साम्यवादाची ही अवस्था बदलत असताना उत्पादनाच्या साधनातही बदल होत गेले व गुलामगिरीच्या अवस्थेत समाज निर्माण झाला. या अवस्थेत उत्पादनाचे साधन शेती ठरते. या शेतीवर ज्यांची मालकी होती ते मालक बनले व ज्यांच्याकडे शेती नव्हती ते गुलाम म्हणून मालकाच्या शेतीवर काम करीत होते. म्हणजेच गुलामगिरी अवस्थेत मालक व गुलाम असे दोन वर्ग निर्माण झाले होते. या अवस्थेतही परिवर्तन होऊन उत्पादनांची साधने बदलली आणि उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होऊन राजेशाही पद्धतीत सरंजामशाही अवस्था निर्माण झाली. या अवस्थेत ज्यांची शेतीवर मालकी होती व ज्यांच्याकडे सर्व अधिकारांचे केंद्रीकरण झाले असा सरंजामदाराचा एक वर्ग निर्माण झाला आणि ज्यांच्याकडे शेती नव्हती आणि जे सरंजामदारांच्या शेतीवर कार्य करीत होते अशा अर्ध किसानांचा भूमिहीन शेतमजुरांचा एक वर्ग निर्माण झाला. याच अवस्थेच्या शेवटी यंत्राचा शोध लागला आणि उत्पादनाची जागा व्यक्तीऐवजी यंत्राने घेतली. ही अवस्था म्हणजे भांडवलशाहीची अवस्था होय. या अवस्थेत भांडवलावर मालकी असणाऱ्यांचा भांडवलदारांचा वर्ग व केवळ श्रमावर जगणाऱ्या मजुरांचा एक वर्ग असे दोन वर्ग निर्माण झालेत. अशा प्रकारे समाजाच्या प्रत्येक अवस्थेत दोन वर्ग निर्माण झाले असे मार्क्स म्हणतो. मार्क्सच्या मते समाजाच्या प्रत्येक अवस्थेत निर्माण झालेल्या या वर्गात आंतरिक विरोध होता व या दोन्ही वर्गांचे हितसंबंधी परस्पर विरोधी होते. म्हणजेच समाजाच्या प्रत्येक अवस्थेत एक वर्ग दुसऱ्या वर्गाचे शोषण करीत होता असे दिसते. या शोषणाचा परिणाम म्हणूनच या वर्गामध्ये संघर्ष निर्माण झाला व समाजाची अवस्था बदलत गेली. म्हणून मार्क्स म्हणतो की आजपर्यंतच्या प्रत्येक समाजात शोषण व शोषित असे दोन वर्ग निर्माण होत गेले व यांच्यातील विरोधामुळेच वर्गसंघर्ष निर्माण झाला. मार्क्सने संघर्षाचे विवेचन करताना
भांडवलशाहीच्या अंतर्गत आढळून येणाऱ्या वर्गसंघर्षाला विशेष महत्त्व दिले आहे. मार्क्सच्या मते भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांची संख्या अत्यंत कमी आहे, परंतु त्यामध्ये मानाने मजुरांची संख्या भरपूर आहे. असे असतानाही केवळ भांडवलदार मालकी आहे म्हणून संख्येने कमी असलेला भांडवलदार वर्ग संख्येने जास्त असलेल्या मजूर वर्गावर अत्याचार करतो. मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला अत्यंत कमी देतो आणि त्यांचे आर्थिक शोषण करतो. मजुरांच्या या शोषणाचा परिणाम म्हणजे मजूर वर्ग संघटित होतो व भांडवलशाही विरुद्ध संघर्षाला उभा राहतो. मजूर वर्ग संघटित होऊन संघर्षाच्या माध्यमातून भांडवलशाही समाजव्यवस्था परिवर्तित करील असा मार्क्सला विश्वास होता. परंतु त्याचा हा विश्वास काही अपवाद सोडल्यास संपूर्णपणे सफल झाला आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. भांडवलशाही समाजाच्या संदर्भातही नाही तर कोणतीही उत्पादन प्रणाली असलेल्या समाजाच्या संदर्भात मार्क्सचे असे विचार होते की प्रत्येक समाजात उत्पादन प्रणालीच्या आधारावर उत्पादन साधनांवर मालकी असणारा व उत्पादन साधनांवर मालकी नसणारा असे दोन वर्ग निर्माण होतात व दोन वर्गांचे परस्पर हितसंबंध परस्पर विरोधी असल्याने त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो व या संघर्षालाच मार्क्सने वर्गसंघर्ष असे म्हटले आहे. म्हणूनच मार्क्स असे म्हणतो की मानवी समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. वर्गसंघर्षाच्या सिद्धांताच्या आधारे मार्क्सने असे स्पष्ट केले होते की विद्यमान भांडवलशाहीमध्ये असणारा वर्गसंघर्ष ज्यावेळेस आपल्या अंतिम टोकाला पोहोचेल त्यावेळेस समाजाची एक नवीन अवस्था निर्माण होईल व या अवस्थेला मार्क्स समाजवादाची किंवा साम्यवादाची अवस्था म्हणतो. साम्यवादाच्या अवस्थेत कोणताही वर्ग राहणार नाही व वर्गसंघर्षही घडून येणार नाही असा मार्क्सचा विश्वास होता. परंतु काळाने मार्क्सचा हा विश्वास पार धुळीस मिळवला असेच म्हणावे लागेल. थोडक्यात उत्पादन प्रणालीच्या आधारावर परस्पर हितविरोधी असणारे दोन वर्ग निर्माण होतात व त्यांच्यात आपापल्या हितांची जपणूक करण्यासाठी संघर्ष होणे म्हणजेच वर्गसंघर्ष होय. मार्क्सने वर्गसंघर्षाची व्याख्या ही समाजाच्या उत्पादन पद्धतीच्या आधारेच केली आहे. 6. वर्गसंघर्ष सिद्धांतावर टीका किंवा आक्षेप. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी टीका केल्या आहेत. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतावर घेण्यात येणारे काही आक्षेप खालीलप्रमाणे. 1. मार्क्सच्या आत्यापर्यंतच्या मानवी समाजाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास होय हे विधान अनेक विचारवंतांना अतिशयोक्तीपूर्ण व अवास्तविक वाटते. 2. काही विचारवंतांच्या मते वर्गसंघर्ष हा इतिहास निर्मितीचा मुख्य आधार नाही तर सत्ता, धर्म, भूमिका व पद या बाबीसुद्धा इतिहासाच्या निर्माणात महत्त्वाची भूमिका वठवतात. 3. अनेक विचारवंतांच्या मते मार्क्सने केलेली वर्गाची व्याख्या अपूर्ण अस्पष्ट आहे कारण मार्क्सने भांडवलदार किंवा मजुरांचा वर्ग यांची कोणतीही सुनिश्चित वैशिष्ट्ये सांगितलेली नाहीत. 4. काही विचारवंतांच्या मते समाजात फक्त विरोधी वर्गच अस्तित्वात नसतात तसेच विरोधी वर्गात नेहमीच संघर्ष होतो असेही दिसून येत नाही. 5. मार्क्स वर्गसंघर्षात मजूर वर्गाचा विजय सुनिश्चित मानतो परंतु मार्क्सचा हा विश्वास काळाच्या कसोटीवर खरा ठरला नाही हेही तेवढे सत्य आहे. 6. मार्क्सने वर्गसंघर्षात भांडवलशाही पद्धतीचा विनाश केवळ वर्गसंघर्षानेच होईल असे मानले परंतु फक्त काही देशांचा अपवाद सोडला तर इतर देशात असा वर्गसंघर्ष होऊन भांडवलशाहीचा अंत झाला नाही. 7. मार्क्सने प्रत्येक देशातील मजुरांचे हित एकसारखे असते असे म्हटले परंतु प्रत्येक देशाची परिस्थिती वेगवेगळी असल्याने मजुरांच्या हितातही वेगवेगळेपणा दिसून येतो. अशा प्रकारे मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांतावर आक्षेप घेण्यात येतात. मार्क्सच्या प्रस्तुत सिद्धांतावर वरील आक्षेप घेण्यात येत असले तरी संपूर्ण जगातील कामगार वर्गात चैतन्य निर्माण करणारा मार्क्सचा हा सिद्धांत होता आणि यामुळेच मार्क्सच्या या सिद्धांताला विशेष महत्त्व असल्याचे दिसते. प्रश्न 12. टिप्पण लिहा. 1. मार्क्सच्या वर्गविषयक सिद्धांताच्या अभ्यासाचे महत्त्व. उत्तर. सामाजिक वर्गाच्या अभ्यासामुळे समाजाच्या जडणघडणीचा बोध होत असल्यामुळे सामाजिक वर्ग हा समाजशास्त्रातील अभ्यासकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.
मानवी इतिहासात वर्ग ही संकल्पना फार प्राचीन आहे. ग्रीक काळात कर देणारे आणि कर न देणारे यांच्यासाठी वर्ग ही संकल्पना उपयोगात आणली गेली. परंतु काळाच्या ओघात वर्ग या संकल्पनेला विविध अर्थ प्राप्त झाले. उदाहरणार्थ व्यापारी वर्ग, शिक्षक वर्ग, कामगार वर्ग इत्यादी. परंतु वर्ग या संकल्पनेला विशिष्ट अर्थ प्राप्त करून देण्याचे व वर्ग या संकल्पनेबाबत स्वतंत्र सिद्धांत मांडण्याचे श्रेय मार्क्सला जाते. मार्क्सच्या वर्गविषयक सिद्धांताची दखल घेतल्याशिवाय कोणत्याही समाजशास्त्रज्ञाला सामाजिक वर्गासंबंधी आपले विचार मांडता येत नाही. यावरून समाजशास्त्रात मार्क्सचा वर्गविषयक सिद्धांत किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते. मार्क्सने प्रतिपादित केलेल्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतानंतर द्वंद्वात्मक समाजशास्त्रीय चिंतनाला फार मोठी गती प्राप्त झाली. हे द्वंद्वात्मक समाजशास्त्रीय चिंतन समजून घेण्याच्या दृष्टीने वर्गसिद्धांताच्या अभ्यासाचे महत्त्व आहे. मार्क्सच्या वर्गसिद्धांताच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी आणखी एका गोष्टीची चर्चा करणे आवश्यक आहे. समाजशास्त्रात संघर्षवादी विचार संप्रदायाचा प्रणेता म्हणून मार्क्सला स्थान प्राप्त झाले आहे. समाजात सातत्य का टिकून राहते व केव्हा नष्ट होते किंवा परिवर्तन कसे घडून येते हा विचार विचारवंताच्या अभ्यासाचा विषय प्रारंभापासून तर आजपर्यंत राहिला आहे असे आपणास आढळून येते. या विषयाबाबत दोन विचार संप्रदाय आहेत. एक म्हणजे एकतावादी विचार संप्रदाय व दुसरा म्हणजे संघर्षवादी विचार संप्रदाय. हा दुसरा विचार संप्रदाय जरी प्राचीन असला तरीही श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणून मिळणारे वेतन हे विषम किंवा असमान आहे. म्हणून ही विषमता सामाजिक संघर्ष निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. हे संघर्षवादी विचार संप्रदायाचे आधारभूत तत्व मांडणारा कार्ल मार्क्स हा या संप्रदायाचा प्रणेता समजला जातो. मार्क्सच्या वर्गसिद्धांतावरून त्याच्या संघर्षवाद विचारांची ओळख आपणास होते. म्हणूनच मार्क्सच्या वर्गसिद्धांताच्या अभ्यासाला समाजशास्त्रात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. 2. वर्ग या संकल्पनेचा समाजशास्त्रीय अर्थ. उत्तर: वर्ग ही संकल्पना आज आपण फार लवचिकतेने वापरतो. विविध स्वरूपाच्या व्यावसायिक गटासाठी ही संकल्पना वापरली जाते. उदाहरणार्थ व्यापाऱ्यांचा वर्ग, शिक्षकांचा वर्ग, कारकुनाचा वर्ग इत्यादी. समाजशास्त्रीय दृष्टीने वर्ग हा एक सामाजिक घटक असून गटाची व्याख्या ही पुढील प्रमाणे करण्यात येते. अनेक व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन परस्परांशी आंतरक्रिया करतात तेव्हा त्यातून गट निर्माण होतात. या व्याख्येवरून वर्गाची निर्मितीसुद्धा विशिष्ट स्थितीतील माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाली आहे. या ठिकाणी आपण कार्ल मार्क्सला अभिप्रेत असलेल्या वर्ग या संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण मार्क्सवादात वर्ग व वर्गसंघर्ष या संकल्पनांना खूपच महत्त्व आहे. एवढेच नव्हे तर मार्क्सची सामाजिक परिवर्तनाची संकल्पना यावरच आधारित आहे. मार्क्सने वर्ग या संकल्पनेचा उपयोग तत्कालीन समाजस्थितीचे वर्णन करण्यासाठी केला नाही. मार्क्सवादी वर्ग ही संकल्पना वर्णनात्मक नसून विश्लेषणात्मक आहे. मार्क्स म्हणतो की वर्ग ही संकल्पना स्थिर नाही, ती गतिशील आहे. इट इज नॉट स्टॅटिक बट डायनॅमिक. व्यक्तीचा वर्ग हा मिळकतीच्या आधारावरच ठरतो असे मार्क्स म्हणतो. आर्थिकदृष्ट्या सबळ वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचे शोषण करतो. यावरून मार्क्सला अभिप्रेत असलेला वर्ग आर्थिकच होता व या आर्थिकतेतच मार्क्सच्या वर्गसंघर्षाची बीजे आढळतात. मार्क्स म्हणतो की प्राचीन समाजात वर्ग नव्हते. त्यावेळी मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे एवढेच मर्यादित कार्य समाजातील सर्व व्यक्ती करीत असत. परंतु पुढे श्रमप्रक्रिया व उत्पादनाचे स्वरूप बदलले. श्रम विभाजनाचे तत्व अस्तित्वात आले आणि श्रम हा गुणधर्म विविध श्रमांमध्ये विभागला गेला. पशुपालन, शेतकरी, सुतार, लोहार यासारखे श्रमाचे आंशिक प्रतिनिधित्व करणारे प्रकार अस्तित्वात आले. मानवी समाजात विकासाचा प्रारंभ झाल्यावर सामाजिक वर्ग आर्थिक आधारावरच निर्माण झाले आहे असे मार्क्सने स्पष्ट केले आहे. उदाहरणार्थ व्यापारी, भांडवलदार, श्रमिक इत्यादी. 3. मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांत. उत्तर: कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा किंवा वर्गयुद्धात
चा सिद्धांत हा त्याच्या इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण या मूळ सिद्धांताचा उपसिद्धांत होय. या सिद्धांतातून नंतर मार्क्सने त्याचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. आपल्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतात कार्ल मार्क्सने खालील गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. 1. उत्पादन विकासाच्या ऐतिहासिक टप्प्यात केव्हा तरी वर्गाचे अस्तित्व निर्माण होणे अपरिहार्यच आहे. 2. वर्गसंघर्ष हा कामगारांच्या हुकुमशाहीकडे वाटचाल करण्याचा मार्ग होय. 3. ही कामगारांची हुकुमशाही हा समाजातील एक संधिकाळ असून यातूनच कालांतराने वर्गाचे अस्तित्व नष्ट होऊन वर्गविरहित समाज अस्तित्वात येण्याची संधी ही प्रथमावस्था होय. मार्क्सच्या मते जगातील कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला असता अतिप्राचीन समाजापासून तो आजच्या आधुनिक युगापर्यंत प्रत्येक काळात दोन परस्पर विरोधी वर्ग अस्तित्वात असतात असे दिसते. हे दोन वर्ग परस्पर विरोधी असले व कालानुरूप त्यांचे स्वरूप बदलत असले तरी ते परस्परावलंबी असतात. या दोन वर्गातील एक वर्ग असा असतो की ज्याच्याजवळ साधन, सामुग्री, पैसा, जमीन जुमला किंवा सत्ता ही दुसऱ्या वर्गातील लोकांपेक्षा अधिक प्रमाणात असते. दुसरा वर्ग या सर्वांपासून वंचित असतो. अशा वर्गांना हॅव व हॅव नॉट वाले वर्ग असे मार्क्सने संबोधले आहे. हॅव नॉट वाल्या वर्गाजवळ फक्त स्वतःची श्रमिक शक्ती असते, म्हणून हा वर्ग श्रमिक वर्ग या नावाने ओळखला जातो. पहिला वर्ग म्हणजे हॅव वाला वर्ग की जो प्रामुख्याने समाजात प्रतिष्ठित समजला जातो. तो वर्ग आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या साधनांच्या साहाय्याने श्रमिक वर्गाचे शोषण करतो. श्रमिकांचे शोषण करण्याच्या प्रक्रियेचा अतिरेक झाला की श्रमिक वर्ग धनिक वर्गाविरुद्ध क्रांतीचे निशाण उभारतो. ही क्रांती म्हणजेच वर्गसंघर्ष होय. म्हणून जगाचा इतिहास म्हणजे आर्थिक व राजकीय सत्ता प्राप्तीसाठी दोन परस्पर विरोधी वर्गांमध्ये चालणाऱ्या संघर्षाचा इतिहास होय असेच मार्क्स म्हणतो. या संघर्षात अंतिम विजय हा नेहमी श्रमिक वर्गाचाच होतो. यानंतर काही काळ श्रमिकांची हुकुमशाही राष्ट्रात निर्माण होते. या काळात धनिक वर्गाचे खच्चीकरण करण्यात येऊनच सर्व सत्ता श्रमिकांच्या हाती केंद्रित होते. समाजातून धनिक वर्ग नाहीसा झाला की वर्गसंघर्षाचे कारणच राहत नाही. वर्गसंघर्षाचे अंतिम उद्दिष्ट वर्गविरहित समाज म्हणजे साम्यवाद निर्माण करणे होय. आधुनिक औद्योगिक युगामध्ये भांडवलदार वर्गाजवळ उत्पादन साधनांचे केंद्रीकरण झाले आहे. श्रमिकांजवळ फक्त श्रमशक्तीचेच केंद्रीकरण झाले आहे. हा मजूर वर्ग आपल्या उपजीविकेसाठी आपले श्रम भांडवलदारांना विकतो. परंतु मजूर वर्ग हा असंघटित असल्यामुळे आणि श्रमशक्तीचा त्याच्याजवळ अमर्याद पुरवठा असल्यामुळे तसेच श्रमशक्तीचा संचय करता येत नसल्यामुळे भांडवलदार श्रमिकांना त्यांच्या श्रमाच्या प्रमाणात कधीच योग्य असा मोबदला देत नसतात. वास्तविक पाहता श्रमशक्तीच्या पाठिंब्यामुळे भांडवलदारांचे उत्पादन कार्य पूर्ण झाले असते, परंतु श्रमिकांना योग्य वेतन दिला पाहिजे असे भांडवलदारांची भूमिका नसते. भांडवलदार सामाजिक आणि राजकीय संस्थांचा उपयोग मजुरांचे आणि आर्थिक शोषण करण्यासाठीच करतो. त्यामुळे श्रीमंत वर्ग हा दिवसेंदिवस जास्त श्रीमंत बनतो आणि श्रमिक वर्ग हा दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अतिशय गरीब व लाचार बनतो. त्यामुळे श्रीमंत वर्गाविषयी चीड, द्वेष, मत्सर, हेवेदावे अशी भावना गरीब किंवा मजूर वर्गामध्ये होते. यालाच वर्गसंघर्ष असे म्हणतात. 4. मार्क्सच्या वर्गसंघर्षातील प्रमुख संकल्पना. उत्तर. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताचा समाजशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला असता खालील महत्त्वाच्या संकल्पना आढळून येतात. 1. मालकी हक्काची संकल्पना. मार्क्सच्या वर्गसंघर्षामध्ये मालकी हक्काच्या संकल्पनेस फार महत्त्व आहे. उत्पादन साधनांवरील मालकीमुळेच भांडवलदार वर्ग मजूर वर्गाचे नियंत्रण करतो. या मालकी हक्कामुळे समाजात मालकी हक्क असणारे आणि मालकी हक्क नसणारे असे दोन परस्पर विरोधी वर्ग निर्माण होतात. मार्क्सच्या मते या विभाजनातच वर्गाच्या अस्तित्वाची व त्यांच्यातील संघर्षाची बीजे असतात. 2. आर्थिक प्रभुत्वाची संकल्पना. उत्पादनाच्या साधनांवरील मालकी हक्कामुळे समाजात दोन वर्ग पडतात. म्हणून मानवी समाजाचा सर्व इतिहास
हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे मार्क्स म्हणतो. अशा प्रकारे मार्क्सच्या सिद्धांतात आर्थिक प्रभुत्वाची संकल्पना ही एक प्रमुख संकल्पना आहे. 3. संपत्तीचे विषम वाटप. या उत्पादन साधनांच्या मालकी हक्कामुळे संपत्तीचे विषम वाटप होते. म्हणजेच श्रीमंत जास्त श्रीमंत होतात व गरीब हे दिवसेंदिवस जास्त आर्थिक हलाखीचे जीवन जगतात. 4. वर्गीय हितसंबंध. व्यक्तिगत हितसंबंधापेक्षा वर्गीय हितसंबंध भिन्न असतात असे प्रतिपादन करून मार्क्सने हितसंबंध हे गटाच्या स्थितीवर आधारित असतात असे प्रतिपादन केले आहे. उत्पादनांच्या साधनांवर मालकी हक्क असणाऱ्याचे हितसंबंध आहे ती स्थिती टिकवण्यामध्ये व मालकी हक्क नसणाऱ्या वर्गाचे हितसंबंध आहे त्या स्थितीमध्ये परिवर्तन किंवा बदल घडवून आणण्यामध्ये असतो. 5. वर्ग संघटना आणि वर्ग संघर्ष. मार्क्सच्या मते उत्पादन प्रक्रियेतील भेदांमुळे दोन परस्पर विरोधी वर्गांमध्ये संघर्ष होतो. मजूर वर्गाला कमीत कमी वेतन देऊन अधिकाधिक नफा मिळवणे हा उद्देश उत्पादन साधनांवरील मालकी हक्क असणाऱ्या वर्गाचा असतो, तर अधिकाधिक वेतन मिळवणे हा उद्देश मजूर वर्गाचा म्हणजे उत्पादन साधनांवरील मालकी हक्क नसणाऱ्या वर्गाचा असतो. या दोन परस्पर विरोधी हितसंबंधातूनच वर्गसंघर्ष निर्माण होतो. समाजामध्ये आर्थिक सत्ता असणाऱ्या वर्गाकडे राजकीय सत्ता असते. समाजाच्या विकासाबरोबरच संपत्तीची विषमता आणि राजकीय सत्ता यांची विषमता वाढते. म्हणूनच दोन वर्गातील संघर्ष हा राजकीय क्षेत्रातील संघर्ष होय असे मार्क्स प्रतिपादन करतो. अशा प्रकारे मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतातील प्रमुख संकल्पनांचा परिचय करून घेतला तर हा सिद्धांत समजण्यास मदत होते. 6. मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांतातील गृहीतके. उत्तर. मार्क्सने आपल्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतात पुढील महत्त्वाची गृहीतके मांडली आहेत. 1. समाज संरचनेत परिवर्तन घडून आणणारा प्रत्येक संघर्ष हा वर्गसंघर्षच आहे. 2. असा वर्गसंघर्ष सामाजिक संघर्षातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचे प्रतिनिधित्व करतो. 3. औद्योगिक परिस्थिती हीच राजकीय परिस्थिती निर्धारित करते. 4. राजकीय सत्ता ही आर्थिक शक्तीतून निर्माण होते. 5. हेगेलप्रमाणेच मार्क्सनेही समाजात फक्त दोनच वर्ग असतात असे सांगून समाजाची द्विवर्गीय प्रकृती मॉडेल स्पष्ट केले आहे. म्हणूनच आपली आर्थिक दुर्दशा थांबवण्यासाठी मजुरांनी संघटित होऊन भांडवलदारांविरुद्ध क्रांती केली पाहिजे आणि भांडवलशाही नष्ट करून वर्गहीन आणि राज्यविहीन समाजरचना निर्माण केली पाहिजे. हेच मार्क्सचे वर्गसंघर्षाचे अंतिम ध्येय आहे. 7. मार्क्सच्या वर्गसिद्धांताचे मूल्यमापन. उत्तर. वर्गसंघर्ष हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा प्रमुख विषय अतिशय वादग्रस्त ठरला आहे. 1. समाजात केवळ दोनच वर्ग असतात असे मार्क्स म्हणतो, पण समाजातील मोठ्या मध्यम वर्गाकडे तो दुर्लक्ष करतो. 2. मानवी इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचाच इतिहास होय आणि हा वर्गसंघर्ष फक्त आर्थिक कारणांमुळेच होतो असे मार्क्सचे मत प्राध्यापक H.B. मेयोने अमान्य केले आहे. कारण आर्थिक कारणांशिवाय इतर कारणांनी उदाहरणार्थ धार्मिक भाषिक संघर्ष होऊ शकतो असे मेयो म्हणतो. 3. वर्गसंघर्षाची परिणती शेवट क्रांतीतच होते हे मार्क्सचे विचार मान्य केले तर क्रांतीशिवाय कोणताही बदल होणार नाही असे मान्य करावे लागेल. परंतु पाश्चिमात्य औद्योगिक समाज हा क्रांतीशिवाय बदलला आहे असे आपणास आढळून येते. 4. समाजाचा विकास संघर्षातून होत नाही तर तो सहकार्यातून होतो याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 5. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत जास्त श्रीमंत होतात आणि गरीब दिवसेंदिवस जास्त गरीब होतात हे मार्क्सचे म्हणणे खोटे आहे. कारण इंग्लंड आणि अमेरिका या भांडवलशाही राज्यात अनेक कायदे तेथील शासनाने तयार केले आणि त्याद्वारे मजुरांची व गरिबांची आर्थिक स्थिती मजबूत केली. 6. भांडवलशाही नष्ट झाल्यावर राज्यविहीन वर्गविहीन समाज अस्तित्वात येईल हे मार्क्सचे म्हणणे केवळ स्वप्नरंजन आहे. भांडवलशाही नष्ट झाल्यावर साम्यवादाऐवजी अराजकता येईल अशी भीती प्राध्यापक लास्कीने व्यक्त केली आहे. 7. मार्क्सने राजकीय सत्ता ही आर्थिक शक्तीतून निर्माण होते असे गृहीतक मांडले आहे. हे गृहीतक
अनुभवजन्य प्रामाण्याच्या निष्कर्षास उतरत नाही. 8. सर्व प्रकारच्या सामाजिक संघर्षाचा व संरचनात्मक परिवर्तनाचा उगम वर्गसंघर्षातच असतो. हा मार्क्सचा मुद्दा अनेक विचारवंतांनी अमान्य केला आहे. समाजबाह्य घटकांच्या प्रभावामुळे किंवा एका समाजाचा दुसऱ्या समाजाशी येणाऱ्या संबंधाच्या प्रभावामुळे समाज संरचनेत परिवर्तन घडून येऊ शकते. अशा प्रकारे मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांतामध्ये उपरोक्त दोष असले तरीही सामाजिक परिवर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी त्याने केलेला पद्धतशीर अभ्यास अतिशय मोलाचा ठरला आहे. सामाजिक वर्गांना घडविणारे प्रवाह हे मार्क्सने शोधून काढले. त्यामुळेच वर्गसंघर्ष सिद्धांताचे समाजशास्त्रीय मूल्य आणि महत्त्व आजही कायम आहे. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताने श्रमिकांच्या व भांडवलदारांच्या वृत्तीत बराच बदल झाला ही गोष्ट नाकारता येत नाही. श्रमिकांना त्यातून प्रेरणा मिळाली तर भांडवलदार साम्यवादाच्या भीतीने श्रमिकांकडे लक्ष देऊ लागेल असे मार्क्सला वाटते. प्रश्न 13. सामाजिक संघर्षाच्या सिद्धांतात राल्फ डेरेनडॉर्फचे योगदान स्पष्ट करा. किंवा राल्फ डेरेनडॉर्फने मार्क्सच्या संघर्ष सिद्धांताची टीका कशा प्रकारे केली ते लिहा. उत्तर. डेरेनडॉर्फचा संघर्ष सिद्धांत, कॉन्फ्लिक्ट थिअरी, संघर्षाची संकल्पना. सामाजिक संघर्षाच्या सिद्धांतात डेरेनडॉर्फचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. समाजातील वर्ग व त्यातील संघर्ष याविषयी मार्क्सच्या विचारांशी ते सहमत नाहीत. त्याकरिता समाजातील असुंदर म्हणजे काय हे जाणून घेणे योग्य ठरते. समाजात नेहमीच सुंदर व व्यवस्थित नसतो, तर तो असुंदर व संघर्षपूर्णही असतो. डेरेनडॉर्फ संघर्षाला समाजाचे मुख्य अंग मानतात, परंतु ते मार्क्सचे मत मानण्यात तयार नाहीत. डेरेनडॉर्फ म्हणतात की वर्गसंघर्ष अनिवार्य नियम नाही, कारण प्रत्येकच वेळी वर्गसंघर्षच होत असतो असे नाही. मार्क्सने शक्ती व संपत्ती यांना एकत्र करण्याची चूक केली असे डेरेनडॉर्फ मानतो. व्यक्तिगत संपत्ती नष्ट केल्यावरही शक्ती टिकून राहते असे ते म्हणतात. शक्तीने प्रभावित करणारे व प्रभावित होणारे लोक समाजात टिकून राहतात. डेरेनडॉर्फने आपल्या एका लेखात मार्केट अँड प्लॅन मध्ये हे मान्य केले आहे की शक्ती व शक्तीचा विरोध यात संघर्ष असतो हे इतिहासावरून कळते. मात्र त्यात काळानुरूप बदल होत असतात. संघर्षाची कारणे, कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट. 1. सामाजिक असमानता. डेरेनडॉर्फ समाजातील असमानतेचा आधार संपत्ती मानित नाहीत. ते म्हणतात की समाज म्हणजे एक नैतिक समुदाय असतो व त्यातील सदस्यांद्वारे अशी आशा केली जाते की त्यांनी समाजाद्वारे निर्धारित लक्ष्यांची प्राप्ती करावी. जर सदस्यांनी ठराविक लक्ष्यप्राप्ती केली नाही तर ती उपेक्षित ठरतात व जो लक्ष्य प्राप्त करतो त्याची वाहवा होते. अशा स्थितीत जे लोक लक्ष्यप्राप्ती करीत नाही त्यांच्यावर लक्ष्य प्राप्त करणाऱ्यांचा द्वारे दबाव आणला जातो. अशा प्रकारे येथे असमानता मानवीय किंवा भौतिक स्वरूपाची नसून समाजाद्वारे प्राप्त केलेल्या अथवा न केलेल्या लक्ष्यातून निर्माण होत असते. ज्याच्याजवळ जेवढी शक्ती जास्त तेवढीच लक्ष्यप्राप्ती जास्त असते व ज्याच्याजवळ जेवढी शक्ती कमी तेवढी त्याची लक्ष्यप्राप्ती कमी होते. 2. सामाजिक प्रतिष्ठा. काही विचारक सामाजिक संघर्षाचे कारण प्रतिष्ठा व उत्पन्न किंवा पैसा हे मानतात, पण डेरेनडॉर्फ संघर्षाचे कारण शक्ती मानतात. संघर्षात एक शक्ती अशी निर्माण होते ज्याला प्रतिद्वंद्विता म्हटले जाते. यात आपली इच्छा दुसऱ्यांवर जबरदस्तीने लादणे होय. जेव्हा बरेचसे लोक आपल्या हितांची पूर्ती करू शकत नाही त्यावेळी इतर समूहातील लोक सामूहिक रूपात प्रतिद्वंद्वी बनण्याचा प्रयत्न करतात व संघर्ष होतो. 3. शक्ती. डेरेनडॉर्फच्या मते शक्ती नसणाऱ्यांना इतर लोक मागे ढकलतात. आजच्या काळात पांढरपेशा लोकांचे उदाहरण ठळकपणे लक्षात येते. त्यांना एखाद्या मजुराप्रमाणेच वागणूक मिळत असते कारण त्यांच्याकडे शक्तीचा प्रभाव असतो. 4. सामाजिक परिवर्तन. मार्क्सप्रमाणेच डेरेनडॉर्फ मानतात की संघर्षातून समाजात परिवर्तन घडून येत असते. संघर्ष व परिवर्तन यांचा मेळ करणारे हे विसरतात की संघर्षामुळेच परिवर्तनात अडथळे येऊ शकतात. म्हणूनच प्रत्येक वेळी संघर्षातून परिवर्तन होतेच असे नाही. संघर्षातून संरचना बदलते
पण संरचना बदलल्यामुळे सुद्धा बरेचदा संघर्ष उत्पन्न होतो. संघर्ष व परिवर्तन यांना सार्वभौमिक मानून डेरेनडॉर्फ यांनी सामाजिक संघर्षाचा एक सामान्य सिद्धांत विकसित केला. परंतु या द्विआधारित प्रतिकृतीत काही दोष आहेत. संघर्षाचे मोजमाप व महत्त्व, डायमेन्शन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. डेरेनडॉर्फच्या कारणात्मक विश्लेषणात कितीही अस्पष्टता असली तरी त्यांनी काही अव्यवस्थित अनुभवात्मक बाबींचा उल्लेख केला आहे, जो अर्धव समूहातील संघर्ष समूह संघर्षात बदलत आहे. 1. संघटनांची स्थिती. 2. संघर्षाची स्थिती. 3. संरचनात्मक परिवर्तनाची स्थिती. वरील 3 स्थितींचा उल्लेख डेरेनडॉर्फ यांनी केला आहे. यातून पुढील घटना घडतात. 1. संघर्ष समूहाची निर्मिती. 2. संघर्षाची तीव्रता. 3. संघर्षात हिंसा. 4. सामाजिक संरचनेत परिवर्तन. आणि 5. या परिवर्तनाचे प्रमाण. डेरेनडॉर्फने मार्क्सच्या संघर्ष सिद्धांतावर केलेली टीका. राल्फ डेरेनडॉर्फने पुढील 2 आधारांवर टीका केली आहे. 1. आदिम समाज आणि 2. वर्गहीन समाज. 1. आदिम समाज, प्रिमिटिव्ह सोसायटी. मार्क्सच्या अनुसार आदिम जातीय समाज मुक्त होता. त्यांच्यावर कोणाची सत्ता नव्हती, श्रमविभाजन नव्हते, संपत्ती नव्हती, शोषण नव्हते, वर्ग नव्हते व संघर्ष नव्हता. त्यांचे जीवन पूर्णतः मुक्त व स्वच्छंद होते. मार्क्सने असे म्हटले आहे की जर असमान वर्ग अस्तित्वात असतील तर त्यांच्यात संघर्ष अटळ असतो. भांडवलवादी अवस्थेत भांडवलदार व श्रमिक यांच्यात संघर्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. डेरेनडॉर्फने समाजात भिन्न भिन्न वर्ग असल्याचे मान्य केले, पण त्यांच्या मते त्या वर्गामध्ये वेगळेपणाची भावना नसते असे तो मानतो. प्रत्येकजण आपले हित जाणतो हे एक मत आहे, त्यात तथ्य नाही. आणि मार्क्सने हीच आस्था डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण संघर्षाचा सिद्धांत मांडला, ज्यात वास्तविकता नाही असे डेरेनडॉर्फ म्हणतो. 2. वर्गहीन समाज, क्लासलेस सोसायटी. मार्क्स वर्गांना समरस एकरूप मानतो, परंतु वास्तविकता ही आहे की एकाच वर्गात भिन्न भिन्न स्तर असतात आणि त्यात एकता देखील नसते. त्यामुळे वेगवेगळ्या वर्गांमध्ये संघर्ष होतो हे मतही डेरेनडॉर्फ यांना मान्य नाही. मार्क्सने शोषण व असमानता नैतिक आधारावर दूर करण्याची अभिलाषा केली होती. डेरेनडॉर्फने मार्क्सच्या संघर्ष सिद्धांतात केलेले संशोधन. मार्क्सच्या संघर्ष सिद्धांतात काही बाबी नव्याने संशोधित डेरेनडॉर्फने मांडल्यात. त्या पुढील प्रमाणे आहेत. 1. कुठल्याही अनुप्रेक्षात्मक समायोजित समूहात अर्धसमूहाचे सदस्य आणि वस्तुनिष्ठ हितांसाठी जेवढे जागरूक होतील तेवढेच संघर्ष अधिक वाढतील. 2. कुठल्याही दलाची तांत्रिक, राजनैतिक व सामाजिक स्थिती जेवढी एकत्रित येईल तेवढेच संघर्षाचे प्रमाण वाढेल. 3. सत्ता अथवा इतर काही महत्त्वपूर्ण घटकांचे वितरण जेवढे एक दुसऱ्याशी निगडित असेल तेवढी संघर्षाची तीव्रता अधिक राहील. 4. उच्चभ्रू समाजात जेवढी गतिशीलता कमी राहील तेवढा संघर्ष अधिक वाढेल. 5. कुठल्याही संस्थेत तांत्रिक, राजनैतिक व सामाजिक स्थिती जेवढी कमीत कमी एकत्र असेल तेथे संघर्ष हिंसक बनतो. 6. पुरस्कारांच्या वितरणात अधीन वर्गांचे जेवढे निरपेक्षतेकडून सापेक्षतेकडे वळण्याचे प्रमाण असेल त्यावर संघर्ष हिंसक बनू शकतो. 7. संघर्ष निर्माण झालेल्या समूहात नियंत्रणाचे प्रमाण किंवा समझोता होण्याचे प्रमाण कमी असेल तर संघर्ष हिंसक बनतो. 8. संघर्ष जेवढा तीव्र तेवढे संरचनात्मक परिवर्तन किंवा पुनर्निर्माण होत असते. 9. संघर्ष जेवढा तीव्र तेवढ्याच तीव्रतेचे संरचनात्मक परिवर्तन घडून येत असते. सामाजिक वर्ग, असमानता व संघर्ष. संरचना प्रकार्यवादाला डेरेनडॉर्फ स्वप्नवत म्हणतात. प्रकार्यवादी म्हणतात की समाजाचा मूळ गुण संघटित व एकत्रित राहणे हा असतो. याच्या विरुद्ध मत डेरेनडॉर्फ यांनी मांडले आहे. प्रकार्यवादी व डेरेनडॉर्फ यांच्यातील विचाराला मौलिक अंतर पुढील प्रमाणे आहे. इथे एक आलेख दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे आणि त्यात 2 स्तंभ आहे. पहिला स्तंभ आहे संरचना प्रकार्यवाद आणि दुसरा स्तंभ आहे डेरेनडॉर्फ. 1.
संरचना प्रकार्यवाद. प्रत्येक समाजात टिकून राहण्यासंबंधी स्थायी भाग असतात. डेरेंडार. प्रत्येक समाज आपल्या प्रत्येक बिंदूवर सतत परिवर्तनशील असतो. 2. संरचना प्रकार्यवाद. प्रत्येक समाज आपल्यात संकुचित आहे. डेरेंडार. प्रत्येक समाजात संघर्ष व मतभेद असतो. 3. संरचना प्रकार्यवाद. समाजातील प्रत्येक घटकांचे असे संघटन झाले असते की समाजाला संघटित ठेवण्यास सहाय्यक ठरते. डेरेंडार. समाजातील प्रत्येक घटक समाजाला तोडण्यात व त्याला परावर्तित करण्यात पुढे असतो. 4. संरचना प्रकार्यवाद. प्रत्येक समाजाची रचना मूल्यांवर आधारित असते. त्याबाबत सर्वांमध्येच मतैक्य असते. डेरेंडार. प्रत्येक समाजात काही सदस्य असे असतात की ते इतर सदस्यांवर बळाचा वापर करतात. यावरून दिसून येते की डेरेंडार्फ मानव समाजाला संरचना, शक्ती व सत्ता यांची रचना मानतात. प्रश्न 14. राल्फ डेरेनडार्फच्या वर्ग व वर्गसिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करा. किंवा राल्फ डेरेनडार्फचा संघर्षाचा सिद्धांत हा मार्क्सच्या संघर्षाच्या सिद्धांताशी मिळता जुळता आहे या विधानाचा परामर्श घ्या. किंवा आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्ष सिद्धांत म्हणून डेरेनडार्फच्या सिद्धांताचा आढावा घ्या. उत्तर 1. प्रस्तावना. सर्वप्रथम औद्योगिक समाजातील वर्गसंघर्ष सिद्धांताची मांडणी करणारा समाजशास्त्रज्ञ म्हणून राल्फ डेरेनडार्फ या जर्मन समाजशास्त्रज्ञाच्या नावाचा उल्लेख केला जातो. डेरेनडार्फने समाजातील वर्गसंघर्षाचे चित्रण आपल्या संघर्षविषयक सिद्धांतातून केले आहे. डार्फच्या मते प्रत्येक समाजाला 2 चेहरे असतात. म्हणूनच समाजशास्त्रीय सिद्धांताचे सुद्धा परस्पर संबंधित संघर्ष सिद्धांत व मतैक्य सिद्धांत अशा 2 प्रकारचे सिद्धांत असावेत असे त्याचे मत होते. कारण संघर्ष व मतैक्य ही समाजाची परस्पर संबंधी 2 अंगे आहेत. मतैक्य सिद्धांताचे प्रतिपादन करणारे समाजशास्त्रज्ञ समाजातील मूल्य व्यवस्था व समाजातील एकात्मता कशी कायम राखली जाते याचे परीक्षण करतात. तर संघर्ष सिद्धांताचे प्रतिपादन करणारे समाजशास्त्रज्ञ व्यक्तीच्या हितसंघर्षाचा बलप्रयोगामुळे ताणतणावाची स्थितीसुद्धा कशी कायम राखली जाते याचा विचार करतात. डेरेनडार्फच्या मते कोणतीही समाजव्यवस्था संघर्ष व मतैक्य याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. कारण संघर्ष व मतैक्य या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाचे अविभाज्य असे अंग आहेत. म्हणून समाज एकात्म असल्याखेरीज संघर्ष असूच शकत नाही असे डेरेनडार्फचे स्पष्ट मत आहे. आणि संघर्षातूनच एकात्मता निर्माण होते व एकात्मता असल्याखेरीज संघर्ष उत्पन्न होऊ शकत नाही हे गृहीत कृत्य आधारभूत मानूनच त्याने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत प्रतिपादन केला आहे. परंतु संघर्ष व मैत्रिक्याबाबतचे दोन्ही सिद्धांत एकत्र मांडणारा समाजशास्त्रीय सिद्धांत शक्य नाही असे डेरेनडार्फचे स्पष्ट मत आहे. डार्फच्या मते समाजातील काही स्थानांना इतरांच्या संदर्भात सत्ता आणि प्राधिकार दिलेले असतात. सत्ता आणि प्राधिकारांचे विषम वितरण हा संघर्षवादी विचारसरणीचा मूळ गाभा आहे आणि हाच डार्फच्या संघर्षवादी विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे. थोडक्यात डेरेनडार्फने आपल्या वर्गसंघर्ष सिद्धांतात समाजातील सत्ता आणि प्राधिकार व यांच्यातील विषम वितरणामुळे निर्माण झालेला संघर्ष याचे सविस्तर विवेचन केले आहे. 2. डेरेनडार्फ व मार्क्स यांच्यातील साम्य. डेरेनडार्फप्रमाणेच कार्ल मार्क्स हा सुद्धा संघर्षवादी विचारांचा होता. मार्क्सनेही समाजातील वर्गसंघर्षाच्या संदर्भात सिद्धांत प्रस्तुत केला आहे. म्हणून डेरेनडार्फच्या वर्गसिद्धांताचे स्पष्टीकरण करताना मार्क्सची वर्ग व वर्गसंघर्षाची संकल्पना लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच डार्फ व मार्क्स यांच्यातील साम्यतेवरही प्रकाश टाकणे आवश्यक आहे. मार्क्सने मांडलेल्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताचे पुनर्मूल्यांकन म्हणजे
डेरेनडार्फचा वर्ग संघर्ष सिद्धांत असे म्हटले जाते. डार्फने आपला वर्ग संघर्षाचा सिद्धांत विशेषतः औद्योगिक समाजाच्या संदर्भात प्रतिपादन केला आहे. तसेच डार्फने त्याच्या सिद्धांताची मांडणी ज्या औद्योगिक समाजाच्या संदर्भात केली आहे त्या समाजाला भांडवलशाही नंतरचा औद्योगिक समाज असे म्हटले जाते. तर मार्क्सने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत विशेषतः भांडवलशाही समाजव्यवस्थेच्या संदर्भातच प्रस्तुत केला आहे. म्हणून ज्या औद्योगिक समाजाच्या संदर्भात वर्गसंघर्षाचा विचार डेरेनडार्फने केला आहे त्या समाजाचे स्वरूप व मार्क्सला अभिप्रेत असणाऱ्या भांडवलदारी समाजाचे स्वरूप यामध्ये गुणात्मक स्वरूपाचा भेद दिसून येतो आणि यामुळेच डेरेनडार्फने मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांताचे पुनर्मूल्यांकन केले असावे असे वाटते. कारण मार्क्स व डेरेनडार्फ यांच्या विचारसरणीत बरेच साम्य आढळून येते. या साम्याचा विचार पुढील प्रमाणे करता येईल. परिवर्तन हा समाजाचा स्थायी भाव आहे. समाज व्यवस्था ही सतत गतिमान व परिवर्तित होत जाणारी व्यवस्था आहे असे मार्क्सप्रमाणेच डेरेनडार्फचेही मत आहे. तसेच मार्क्सप्रमाणेच डेरेनडार्फनेही सामाजिक संघर्ष हीच सामाजिक परिवर्तनामागील प्रेरक शक्ती असल्याचे व संघर्षातूनच परिवर्तन घडून येत असल्याचे मान्य केले आहे आणि संघर्षामधूनच समाज परिवर्तनाला चालना मिळते व परिवर्तनामुळे समाज संरचनेतही परिवर्तने घडून येतात हे सुद्धा मार्क्स व डेरेनडार्फ या दोघांचेही मत आहे. परंतु संघर्षामधून संरचनेतील परिवर्तनाबाबतचे मार्क्स व डेरेनडार्फचे एक मत असले तरी मार्क्सच्या मते संघर्षामधून परिवर्तन म्हणून एका समाज संरचनेऐवजी दुसरी समाज संरचना अस्तित्वात येते. तर डेरेनडार्फच्या मते संघर्षामधून जी परिवर्तने होतात ती समाज संरचनादृष्ट्या समायोजनात्मक स्वरूपाची परिवर्तने असतात. अशा प्रकारे मार्क्स व डेरेनडार्फ यांच्या संघर्षवादी विचारसरणातील काही बाबी सारख्या असल्या तरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मार्क्स व डेरेनडार्फ यांच्या संघर्षवादी विचारसरणीपणात सारखेपणा दिसून येत असला तरी डेरेनडार्फचा वर्गसंघर्ष सिद्धांत मार्क्सच्या वर्गसंघर्ष सिद्धांतापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणून डार्फचा सिद्धांत कशा प्रकारचा आहे हे पाहणे आवश्यक आहे. 3. डेरेनडार्फचा वर्गसंघर्ष सिद्धांत. डेरेनडार्फचा वर्गसंघर्ष सिद्धांत मार्क्सचा वर्गसंघर्ष सिद्धांतापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. डेरेनडार्फने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत मांडताना सर्वप्रथम मार्क्सच्या वर्गाच्या व्याख्येवर आक्षेप घेतला आहे. डेरेनडार्फच्या मते मार्क्सची वर्गाची व्याख्या उत्पादन साधनावरील देण्यात आलेल्या केंद्रीय महत्त्वावर आधारित आहे. उत्पादन साधनावरील मालकी हक्कामुळे दोन वर्गांचे हितसंबंध निर्माण होतात व या हितसंबंधातील विरोधामुळे संघर्ष निर्माण होतो असे मार्क्सचे मत आहे. मार्क्सच्या या मतावर डेरेनडार्फने आक्षेप घेताना असे म्हटले आहे की उत्पादन साधनांमध्ये मालकी हक्कावर आधारलेला वर्गसंघर्ष सिद्धांत हा त्याच क्षणी कालबाह्य ठरतो ज्यावेळी उत्पादन साधनावर कायद्यांनी प्रस्थापित झालेली मालकी आणि उत्पादन साधनांवरील प्रत्यक्ष नियंत्रण या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगवेगळ्या होत जातात. याचाच अर्थ असा की ज्याची उत्पादन साधनांवर कायदेशीर मालकी असते त्याचेच उत्पादन साधनांवर प्रत्यक्ष नियंत्रण असते असे नाही. तर वर्गसंघर्षाचे स्वरूप समजावून घेताना उत्पादन साधनांवरील मालकी हक्कास गौण हक्क स्थान होते. म्हणून डेरेनडार्फच्या मते आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षदृष्ट्या उत्पादन साधनावरील मालकी हक्कास नव्हे तर त्या साधनांवरील प्रत्यक्ष नियंत्रणास अधिक महत्त्व दिले पाहिजे. प्रत्यक्ष नियंत्रणाचा संबंध हा अधिकार किंवा सत्ता यांच्याशी असल्याने मालकीऐवजी अधिकार व सत्तेचे वाटप यांना वर्गसंघर्षाचे स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. डेरेनडार्फने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत मांडताना अधिकार व सत्ता या घटकांनाच विशेष महत्त्व दिले आहे. या आधारावरच डेरेनडार्फ समाजात राजकीय व औद्योगिक अशा दोन प्रकारचे संघर्ष आढळून येतात असे स्पष्ट करतो. डेरेनडार्फने औद्योगिक व राजकीय संघर्षाचे केलेले विश्लेषण त्याचा संघर्ष सिद्धांत समजावून घेण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे.
राजकीय व औद्योगिक संघर्षाचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येईल. 1. राजकीय सत्ता संघर्ष. डेरेनडार्फच्या मते प्रत्येकच समाजात संघर्ष थोड्या अधिक प्रमाणात अधिक आढळून येतो. समाजातील ज्या समूहात सत्ता आहे तो समूह आपले हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत असतो व ज्यांच्याजवळ सत्ता नाही असे समूहही आपल्या हितसंबंधांची पूर्तता करण्यासाठी सत्ता प्राप्तीचे प्रयत्न करीत असतात. डेरेनडार्फच्या मते ज्यांच्याजवळ सत्ता आहे व ज्यांच्याजवळ सत्ता नाही असे दोन्ही समूह आपले हितसंबंध पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु या दोन्ही समूहाचे हितसंबंध भिन्न स्वरूपाचे असतात. म्हणून समाजाचे स्वरूप स्पष्ट करताना डेरेनडार्फ असे म्हणतो की ज्या संघटनेत व्यक्तिव्यक्तींमधील संबंध हे प्रमाणकांनी बांधले गेलेले असतात अशी एक संघटना म्हणून समाजाचा विचार करताना समाज म्हणजे न्याय व स्वीकार्य मानल्या जाणाऱ्या प्रमाणकांनी बांधली गेलेली सामाजिक संबंधाची एक संघटना होय, अशी समाजाची व्याख्या करतात. या व्याख्येच्या आधारावर डेरेनडार्फच्या मते अशा समाज संघटनेचे मुख्यतः 2 स्तरात विभाजन केले जाते. 1. न्याय प्रमाणकाद्वारा ज्यांचे अधिकार व ज्यांची सत्ता समर्पित झालेली आहे अशा व्यक्तींचा एक स्तर. 2. ज्यांच्यावर सत्ता आणि अधिकार गाजविले जाते अशा व्यक्तींचा स्तर. या आधारावर डार्फच्या मते प्रत्येक समाजात 2 वर्ग किंवा स्तर असतात. 1. शासकाचा वर्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा वर्ग आणि 2. ज्यांच्यावर सत्ता गाजविली जाते अशा शासितांचा किंवा सत्ताहीनांचा वर्ग. डेरेनडार्फ असे म्हणतो की समाजातील सत्ताधारी किंवा शासक व सत्ताहीन किंवा शासित असे 2 वर्ग असतात. या दोन्ही वर्गांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात व परस्पर विरोधी हितसंबंधांमुळे या 2 वर्गात संघर्ष निर्माण होतो. डेरेनडार्फच्या या वर्गसंघर्ष सिद्धांतात व्यक्तीला प्राप्त झालेले स्थान किंवा सत्ता या घटकाला विशेष महत्त्व आहे. डेरेनडार्फच्या मते व्यक्तीला प्राप्त झालेल्या सत्तेला 2 बाजू असतात, ज्यांनी राबवायची आणि ज्यांच्यावर राबवायची सत्ता गाजवायची. ज्या व्यक्ती समाजात सत्तास्थान प्राप्त करतात त्यांनी इतरांवर सत्ता गाजवावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. म्हणजेच सत्ता ही व्यक्तीशी निगडीत नसून व्यक्तीच्या स्थानाशी निगडीत आहे. व्यक्तीचे स्थान गेले की त्याची सत्ताही जाते व ती व्यक्ती सत्ताहीन होते असे डेरेनडार्फचे मत आहे. थोडक्यात राजकीय संघर्षाच्या संदर्भात डेरेनडार्फ असे म्हणतो की प्रत्येक समाजात असलेले व सत्ता नसलेले असे 2 वर्ग असतात. या दोन्ही वर्गांचे हितसंबंध वेगवेगळे असतात. सत्तेवर असणारे आपली सत्ता कायम टिकवण्याचा प्रयत्न करतात, तर सत्तेवर नसलेले परिवर्तनाद्वारे सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सत्ताधारी व सत्ताहीन यांच्यात संघर्ष निर्माण होतो. या दोन्ही वर्गातील संघर्ष केवळ राजकीय सत्ता टिकवण्याचा व प्राप्त करण्याच्या संदर्भातच असतो. म्हणूनच डेरेनडार्फने या वर्ग संघर्षाला राजकीय सत्ता संघर्ष असे म्हटले आहे. 2. औद्योगिक संघर्ष. डेरेनडार्फने आपल्या वर्ग संघर्ष सिद्धांतात राजकीय सत्ता संघर्षासोबतच औद्योगिक संघर्षाचाही विचार केला आहे. डेरेनडार्फच्या वर्गसंघर्ष सिद्धांतातील औद्योगिक विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे मार्क्सनेही औद्योगिक संघर्षाचे विश्लेषण त्याच्या वर्गसंघर्ष सिद्धांतात केले आहे. परंतु मार्क्सने या भांडवलशाही औद्योगिक समाजाच्या वर्गसंघर्ष सिद्धांत मांडला त्यापेक्षा डेरेनडार्फने मांडलेला औद्योगिक संघर्ष सिद्धांत खूप वेगळा आहे. कारण मार्क्सने भांडवलशाहीच्या संदर्भातच वर्गसंघर्ष सिद्धांत मांडला, परंतु डेरेनडार्फने मात्र आधुनिक औद्योगिक संघर्षाच्या समाजाच्या संदर्भात त्याचा वर्गसंघर्ष सिद्धांत मांडला आहे. म्हणजेच डेरेनडार्फ व मार्क्स दोघांनीही औद्योगिक समाजाच्या संदर्भात वर्गसंघर्ष सिद्धांत मांडले असले तरी मार्क्सचा औद्योगिक समाजाच्या स्वरूपापेक्षा डार्फच्या औद्योगिक समाजाचे स्वरूप वेगळे आहे. म्हणून भांडवलशाही समाजाच्या आणि औद्योगिक समाजाच्या स्वरूपामध्ये भिन्नता असल्याने आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षाचेही स्वरूप बदलले आहे. डेरेनडार्फच्या मते
भांडवलशाही व आधुनिक औद्योगिक समाजाच्या स्वरूपात बरीच भिन्नता आहे. त्याच्यामध्ये मार्क्सने जेव्हा वर्गसंघर्ष सिद्धांत मांडला तेव्हा भांडवलशाही समाजातील राजकीय आणि आर्थिक सत्ता एकाच वर्गाच्या हाती होती, तर आधुनिक औद्योगिक समाजात राजकीय आणि आर्थिक सत्ता या वेगवेगळ्या वर्गांच्या हाती आहे. मार्क्सकालीन भांडवलशाही समाजात राज्य संघटनेचा वर्गसंघर्षात कमी हस्तक्षेप राहत होता, तर आधुनिक औद्योगिक समाजात औद्योगिक आर्थिक बाबींवर राजकीय संघटनेचा अधिक प्रभाव आहे. डेरेनडॉर्फच्या मते मार्क्सकालीन भांडवलशाही समाजामधील वर्गाच्या दृढीकरणाची जी प्रक्रिया मार्क्सला अभिप्रेत होती, त्या प्रकारचे दृढीकरण आधुनिक समाजात आढळून येत नाही. तर आधुनिक औद्योगिक समाजातील शोषितांचा वर्ग वेगवेगळ्या गटात व संघटनात विभागला आहे. तसेच मार्क्सकालीन भांडवलशाही समाजव्यवस्थेत वर्गसंघर्षाचे नियंत्रण करणारी प्रभावी यंत्रणा नव्हती, परंतु आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेत नियंत्रणाच्या विविध यंत्रणा क्रियान्वित आहेत. अशा प्रकारची भांडवलशाही समाजव्यवस्थेत व आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेत भिन्नता होती, असे स्पष्ट करून डेरेनडॉर्फने आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेतील वर्गसंघर्षाचे स्पष्टीकरण केले आहे. उपरोक्त स्पष्टीकरणाच्या आधारे डेरेनडॉर्फचे असे स्पष्ट मत आहे की मार्क्सच्या भांडवलशाही व्यवस्थेत जो वर्गसंघर्ष होता, तो वर्गसंघर्ष आधुनिक औद्योगिक समाजात आढळून येत नाही. आधुनिक समाजातील वर्गावर व वर्गसंघर्षावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने राज्य नियंत्रणाच्या यंत्रणा इत्यादींचा प्रभाव असल्याने मार्क्सच्या भांडवलशाही समाजव्यवस्थेत रक्तरंजित वर्गसंघर्ष होता. तो वर्गसंघर्ष आधुनिक औद्योगिक समाजात आढळून येत नाही. 4. आधुनिक औद्योगिक समाजातील संघर्षाचे स्वरूप व तीव्रता. मार्क्सच्या वर्गसंघर्षाची आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षाची तुलना करताना डेरेनडॉर्फने आधुनिक समाजातील संघर्षाचे स्वरूप व तीव्रता स्पष्ट केली आहे. डेरेनडॉर्फच्या मते मार्क्सने वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडताना उत्पादन साधनावरील मालकी हक्कास वर्गसंघर्षदृष्ट्या विशेष महत्त्व दिले. याचाच अर्थ उत्पादन साधनावर मालकी असणारा व मालकी नसणारा असे दोन वर्ग निर्माण होतात व त्यांच्यातील परस्पर विरोधी हितसंबंधांमुळे संघर्ष निर्माण होतो, असे मार्क्सने सिद्ध केले होते. परंतु डेरेनडॉर्फच्या मते आधुनिक औद्योगिक समाजात उत्पादन साधनावरील कायदेशीर मालकी व उत्पादन साधनावरील प्रत्यक्ष नियंत्रण या दोन्ही गोष्टी आता वेगवेगळ्या आहेत. म्हणून आधुनिक समाजातील सामाजिक संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करताना या संघर्षाचा विचार हितसंबंधी समूहामधील संघर्ष या अर्थानेच करणे जास्त योग्य आहे. याचाच अर्थ डेरेनडॉर्फच्या मते आधुनिक औद्योगिक समाजात उत्पादन साधनांवर असलेल्या मालकी आधारावर वर्ग नाहीत, तर हितसंबंधित समूह किंवा वर्ग आहेत. आणि डेरेनडॉर्फने सुद्धा आपल्या वर्गसंघर्षाच्या स्पष्टीकरणासाठी हितसंबंधित समूहाचीच कल्पना उपयोगात आणली आहे. आधुनिक समाजातील वर्गसंघर्षाच्या तीव्रतेबद्दल डेरेनडॉर्फ असे म्हणतो की मार्क्सने वर्गसंघर्षाचे स्पष्टीकरण करताना भांडवलशाहीच्या विकासाबरोबर वर्गसंघर्षाची तीव्रता वाढल्याचे आढळून येत नाही. उलट आधुनिक औद्योगिक समाजात वर्गसंघर्षाची तीव्रता कमीच होत चालली आहे. थोडक्यात डेरेनडॉर्फने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत मांडताना हेच स्पष्ट केले की आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षाचे स्वरूप मार्क्सच्या भांडवलशाही व्यवस्थेतील संघर्षासारखे नाही व मार्क्सकालीन वर्गसंघर्षात असलेली वर्गसंघर्षाची तीव्रता ही आधुनिक औद्योगिक वर्गसंघर्षात आढळून येत नाही. 5. संघर्षाची तीव्रता कमी होण्याची कारणे. डेरेनडॉर्फच्या मते आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षात मार्क्सच्या वर्गसंघर्षातील तीव्रता आढळून येत नाही. याची काही विशेष कारणे आहेत. या कारणांचा आढावाही डेरेनडॉर्फने आधुनिक औद्योगिक समाजाच्या संदर्भातच घेतला आहे. आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्षाची तीव्रता कमी होण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. आधुनिक औद्योगिक समाजात हितसंबंधित समूहांना व संघटनांना स्वातंत्र्य असल्याने हितसंबंधित समूहातील संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे. 2. आधुनिक औद्योगिक समाजावर राज्याचे व शासनाचे प्रभावी नियंत्रण असल्याने आधुनिक समाजामधील वर्गसंघर्ष नियंत्रित आहे.
आधुनिक समाजातील वर्ग संघर्षाचे संस्थाकरण झालं असल्याने या संघर्षालाही नियमाच्या चौकटीत बसविले असल्याने संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे. 3. आधुनिक औद्योगिक समाजात वर्गसंघर्षाचे नियंत्रण करणाऱ्या प्रभावी यंत्रणा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तंट्याचा निकाल, लवाद, न्यायालय यासारख्या यंत्रणेद्वारा सोडवण्यात येत आहे. यामुळे सुद्धा आधुनिक औद्योगिक समाजातील संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे. 4. मार्क्सकालीन औद्योगिक समाजव्यवस्थेत कामगारांना व्यवस्थापनात समाविष्ट करून घेतले जात नव्हते. त्यामुळे तेव्हाच वर्गसंघर्ष तीव्र स्वरूपाचा होता. परंतु आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेत कामगारांनाही व्यवस्थापनात सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे ही संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे. अशा प्रकारे डेरेनडॉर्फने आधुनिक औद्योगिक समाजव्यवस्थेतील संघर्षाची तीव्रता कमी करणारी उपरोक्त कारणे सांगितली आहेत. आधुनिक समाजातील संघर्षाची तीव्रता कमी असल्यानेच आधुनिक समाजात वर्गसंघर्षास हिंसक वळण लागत नाही, असेही डेरेनडॉर्फने स्पष्ट केले आहे. डेरेनडॉर्फच्या मते आधुनिक समाजात श्रीमंत व गरीब अशा 2 स्तरात समाजाचे विभाजन झालेले नाही. संघर्षाचे नियमन करणाऱ्या प्रभावी यंत्रणा आधुनिक समाजात अस्तित्वात आल्यात. त्यामुळे सुद्धा आधुनिक समाजातील संघर्ष हिंसक वळण घेत नाही. थोडक्यात डेरेनडॉर्फच्या मते आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्ष सौम्य स्वरूपाचा व नियंत्रित संघर्ष आहे. 6. डेरेनडॉर्फच्या सिद्धांतावरील टीका. डेरेनडॉर्फने सत्ता संघर्षाच्या आधारावर मांडलेला वर्गसंघर्ष सिद्धांत आधुनिक औद्योगिक समाजाच्या संदर्भात विशेष महत्त्वाचा असला तरी या सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी टीका केलेली आहे. या सिद्धांतावरील प्रमुख टीकांचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. 1. अनेक विचारवंतांच्या मते सामाजिक संघर्षाचे स्पष्टीकरण करताना डेरेनडॉर्फने सत्ता व सत्तेच्या वितरणास अवास्तव महत्त्व दिले आहे. परंतु सामाजिक संघर्षाचे एकमेव कारण म्हणून सत्तेचा किंवा वितरणाचा विचार करता येत नाही. 2. डेरेनडॉर्फने आपला वर्गसंघर्ष सिद्धांत मांडताना आधुनिक समाजातील वर्गसंघर्ष सौम्य स्वरूपाचा आहे असे स्पष्ट केले. परंतु त्याच वेळेस मार्क्सकालीन वर्गसंघर्ष अधिक तीव्र स्वरूपाचा व हिंसक होता असे म्हटले आहे. याचाच अर्थ मार्क्सचा वर्गसंघर्ष हिंसक होता असा होतो, परंतु हे चूक आहे. कारण मार्क्सने वर्गसंघर्षातून परिवर्तनासाठी क्रांतीची संकल्पना उपयोगात आणली होती व त्याचा त्याने एक पर्याय म्हणूनच विचार केला होता. डेरेनडॉर्फने असा कोणताही पर्याय त्याच्या सिद्धांतात दर्शविला नाही. 3. डेरेनडॉर्फने त्याच्या वर्गसंघर्ष सिद्धांतात वर्गसंघर्षासाठी सत्ता व सत्तेचे असमान वितरण यांना मूळ कारण ठरवले. परंतु सत्तेचे उगमस्रोत कोणते हे मात्र तो स्पष्ट करू शकला नाही. हा त्याच्या सिद्धांतातील एक महत्त्वाचा दोष आहे. 4. डेरेनडॉर्फच्या वर्गसंघर्ष सिद्धांतात जनमानसात समूहाबद्दलची व सामान्य हित आणि तक्रारी याविषयी कशी जाणीव निर्माण होते याबाबतचे स्पष्टीकरण नाही. तसेच प्रत्यक्षात समाजातील कोणत्या संस्थेत संघर्ष उद्भवेल याचेही स्पष्टीकरण नाही. वरील प्रकारची टीका डेरेनडॉर्फच्या वर्गसंघर्ष सिद्धांतावर केली जाते. डेरेनडॉर्फच्या सिद्धांतावर उपरोक्त टीका होत असली तरी आधुनिक औद्योगिक समाजातील वर्गसंघर्ष सिद्धांत सत्ता आणि संघर्ष या 2 संकल्पनांमध्ये कशा स्वरूपाचा संबंध आहे यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो. डेरेनडॉर्फने प्रस्तुत सिद्धांताद्वारे लोकांची उद्दिष्टे आणि संघर्षाची मुळे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. औद्योगिक समाजात गतिशील संघर्षवादी हितसमूह कसे निर्माण होतात व संघर्षाची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करतात याचे योग्य व यथार्थ विवेचन केले आहे. म्हणून हा सिद्धांत संघर्षवादी समाजशास्त्रीय सिद्धांतात विशेष महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न 14. लेविस ए कुजर यांच्या संघर्ष सिद्धांताचा आढावा घेऊन प्रथम संघर्षाची व्यवस्था, प्रकार आणि स्वरूप स्पष्ट करा. उत्तर. संघर्ष, व्याख्या, प्रकार आणि स्वरूप. प्रतिस्पर्धा ही जेव्हा प्रतिद्वंद्विता बनते तेव्हा तिला संघर्षाचे स्वरूप प्राप्त होते. संघर्ष एक सामाजिक क्रिया असून त्यात व्यक्तींचा समूह आपल्या विरोधकांना हिंसेद्वारे भयभीत करून प्रत्यक्ष आव्हान देऊन आपले उद्दिष्टे साध्य करीत असतो.
अशा तऱ्हेने संघर्षात हिंसेची भावना असते, त्यात बदल्याची भावना सुद्धा असते, असे गिलिनचे मत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या संकल्पनांना विरोध प्रतिकार म्हणून बळाचा वापर करून थांबविण्याच्या मुद्दाम केलेल्या प्रयत्नांना संघर्ष म्हणतात, असे ग्रीन सांगतात. संघर्षाचे स्वरूप. संघर्ष सहकार्याच्या विरुद्ध अर्थाची संकल्पना आहे. यात व्यक्ती आणि समूह प्रतिस्पर्धकाच्या कार्यात व्यत्यय आणतात. काही बाबतीत तर दोन परस्पर विरोधी समूह एकमेकांना नष्ट करण्यासाठी हिंसा घडवून आणतात. पण हिंसा हा निकष महत्त्वाचा आणि आवश्यक आहे असे नाही. विरोधाची प्रक्रिया शांततापूर्ण मार्गानेही केली जाते. जसे महात्मा गांधींचा ब्रिटिश सरकार विरुद्धचा संघर्ष अहिंसात्मक होता, तर सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेच्याद्वारे हिंसात्मक पर्याय पसंत केला होता. निवडणुकीतील संघर्ष दोन्ही स्तरावर चालतो. राजकीय पक्षांमध्ये संघर्ष निरंतर चालत असतो, कारण देशहिताच्या दृष्टीने त्यांना परस्पर विरोधक पक्षाची धोरणे पटत नसतात. संघर्ष करणारे दोन किंवा अधिक समूह एकमेकांवर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असतात. या संघर्षामुळे प्रयत्न आणि उपाययोजनांचा सातत्याने प्रयोग सुरू असतो. यामुळे संघर्ष ही चेतनामय प्रक्रिया होते. संघर्षाची प्रक्रिया व्यक्तिगत असते. त्यात सारे लक्ष प्रतिस्पर्धकावर केंद्रित असल्याने संघर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले की प्रयोग आणि प्रक्रिया मंदावतात. यामागे जे उद्दिष्ट असते ते संकुचित असते. केवळ प्रतिस्पर्धकाला मात देणे हे महत्त्वाचे असते. संघर्षाची प्रक्रिया चैतन्यशील असते. संघर्षाची प्रक्रिया मात्र सातत्याने सुरूच असते असे समजणे चुकीचे ठरेल. ही प्रक्रिया खंडित स्वरूपाची सुद्धा असू शकते. संघर्ष मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आणि स्तरावर आढळतो. त्याचे स्वरूप कधी व्यक्तिगत तर कधी बहुआयामी असते. परंतु संघर्षाची प्रक्रिया मात्र सार्वत्रिक असतेच. संघर्षाचे प्रकार. ढोबळमानाने संघर्षाचे प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतात. 1. वैयक्तिक संघर्ष. यात परस्पर विरोधी उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष आढळतो. उदाहरणार्थ, दोन विद्यार्थी वर्गप्रमुख होण्यासाठी प्रयत्नात असतात तेव्हा तो वैयक्तिक पातळीवर संघर्ष असतो. 2. वर्ग संघर्ष. भिन्न उद्दिष्ट असणारे वेगवेगळे वर्ग आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करतात. जसे मार्क्स प्रणीत वर्ग संघर्षानुसार कामगार आणि पुंजीपती यांच्यातील अनिवार्य संघर्ष. 3. जातीय संघर्ष. विशेषतः भारतात उच्च आणि कनिष्ठ सांप्रदायिक भावनेमुळे वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष चालतो. परंतु यांचा संघर्ष जसा आपसात असतो तसेच आपल्या न्याय अधिकारांच्या प्राप्तीसाठी तो सरकारशीही असतो. उदाहरणार्थ, गोवारी समाजाला सरकारी प्राधान्य आणि सवलती प्राप्त झाल्या पाहिजेत या मागणीसाठी संघर्ष करीत असतानाच नागपूर येथे कुप्रसिद्ध आदिवासी गोवारी हत्याकांड घडले होते. त्यावेळी संघर्षाने हिंसात्मक वळण घेतले होते. 4. प्रजातीय संघर्ष. कधीकधी वेगवेगळ्या प्रजाती किंवा जमाती एकमेकांवर वर्चस्व स्थापित करणे आपला अधिकार समजतात. त्यावेळी संघर्ष घडून येतो. 5. पक्षीय संघर्ष. राजकीय क्षेत्रात वेगवेगळे पक्ष आपले हित साधण्याचा प्रयत्नात असतात. राजकीय पक्षांचे अंतिम उद्दिष्ट सत्ता मिळवणे हे असते. त्यावेळी पक्षीय संघर्ष घडून येतो. 6. आंतरराष्ट्रीय संघर्ष. कधीकधी काही राष्ट्रे इतर राष्ट्रांचे युद्ध करतात. त्यावेळी त्यांच्यातील संघर्ष परमोच्च पदावर पोहोचला असतो. राष्ट्रांना आपले हित जोपासण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राष्ट्रांची सीमा हा प्रामुख्याने या संघर्षात चर्चेत येणारा मुद्दा असतो. वर्चस्व स्थापित करण्याचा उद्देशही असाच महत्त्वाचा आहे. राष्ट्रांतर्गत होणाऱ्या संघर्षामागे काही इतर कारणेही असू शकतात. यात ऐतिहासिक घटनाही अपरिहार्यपणे येतात. संघर्षाचे सर्वात उग्र स्वरूप जागतिक महायुद्धात पाहावयास मिळाले आहे. अलीकडे दहशतवादाच्या मुद्द्यावरही संघर्ष उद्भवू लागले आहेत. संघर्षाचे स्वरूप व्यापक आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक अशा कित्येक स्तर आणि क्षेत्रात संघर्ष असतो. म्हणून तो सर्वव्यापी, युनिव्हर्सल आहे असे म्हटले जाते. लेविस ए कोजरचा संघर्ष सिद्धांत. कोजर समाजाला शरीराप्रमाणे मानतो. शरीरातील एकाही अवयवाला त्रास होणे शारीरिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. त्रास दूर केला की शरीराला स्वस्थता लाभते. समाजाच्या शरीरात संघर्ष अशाच शारीरिक दुखण्याप्रमाणे आहे. संघर्षातून मार्ग निघाला की समाजाचे पुनर्संघटन घडून येते.
कोजर यांच्या मते एक वेगवेगळ्या अंगांनी एकमेकांना जोडलेला समाज एक व्यवस्था आहे. 2 विभिन्न अंगामध्ये तणाव होत असतो, त्यामुळे सामाजिक व्यवस्था असंतुलनाच्या स्थितीत असते. 3 तणाव, आव्हान, असंतुलन इत्यादी कारणांमुळे परंपरागत समाजशास्त्रीय सिद्धांत व्यवस्था कोलमडत जाते, पण त्याचबरोबर ती संघटितही होते. संघर्षाद्वारे व्यवस्था मजबूत होते. सामाजिक व्यवस्थेत जितकी जास्त लवचिकता असेल, संघर्षाद्वारे व्यवस्था तेवढीच अधिक समायोजित होत राहील. संघर्षाच्या माध्यमातून कोजर यांनी समाजव्यवस्थेचे विश्लेषण मांडले आहे. संघर्षाची भूमिका. सामाजिक संघर्षामुळे केवळ विघटनच घडून येते असे नाही, तर संघटनासुद्धा घडून येते. जर 2 राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू झाले तर दोन्ही राष्ट्रे आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येतात. संघर्षाची किंमत सुद्धा मोजावी लागत असते. जर संघर्ष महागात पडत असेल तर उद्दिष्टे कमी करून सामंजस्य स्थापित करणे हिताचे असते. संघर्ष करणाऱ्याला त्याची किंमत चुकवावी लागते. सध्याच्या प्रजातंत्रीय व्यवस्थेत आपसात सामंजस्य स्थापन करण्यासाठी चर्चा आणि कायद्याची कार्यवाही यामुळे हिंसात्मक संघर्षाला पायबंद घातला जातो. हिंसा टाळली तर एकता वाढते. अशाच काही इतर संकल्पनांच्या प्रकटीकरणातून कोजर प्रणीत संघर्षाचा सिद्धांत समाजशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. कोजर यांनी प्रकार्यवादाच्या संकल्पनावर टीका केली असून संघर्षाला समाजाचा रोम समजणे चुकीचे असल्याचे सांगून संघर्षाला समाजाच्या अध्ययनात योग्य स्थान न देणे हे सत्याला नाकारणे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी संघर्षाच्या संघटनात्मक आणि समायोजनात्मक प्रकाराच्या भूमिकांवर भर दिला आहे. संघर्ष आणि सामाजिक नियंत्रण. डेरेनडार्फच्या मते संघर्ष हिताच्या टकरावण्याने घडून येतो, तर कोजरच्या मते तक्रार निवारण करण्याचा पर्याय उपस्थित नसला तर संघर्ष घडून येतो. दुर्लभ साधनांच्या असमान वितरणाला आव्हान दिले जाते, तसेच तो प्रश्न व्याप्तसंगत आहे किंवा नाही असा प्रश्नही उपस्थित होतो. श्रीमंतांनी महालांमध्ये राहावे आणि गरिबांनी भर रस्त्यावर यावी याचे औचित्य काय आहे? कित्येक पिढ्यांपासून उच्च जाती दुर्लभ संसाधनांचा उपयोग करीत आहेत याचे तात्पर्य काय आहे? इतर बरेच आवाहन असे असतात की ज्यांचे औचित्य लक्षात येत नाही. तुम्ही आम्हाला व्यवस्थित ठेवा याचा, तसेच तुम्ही आम्हाला वंचित ठेवा यात न्यायसंगत काहीच वाटत नाही. असे प्रश्न समाज सत्तेत संघर्ष निर्माण करण्यात कारणीभूत ठरतात. सामाजिक व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी बरीच यंत्रणा उपलब्ध आहे. समन्वय, न्यायिक कार्यपालिका, शिक्षण, धर्म, राष्ट्र आणि योग्यता क्रमानुसार सामाजिक व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. संघर्ष उद्भवण्याची कारणे. लेविस ए कोजर यांनी संघर्ष उद्भवण्याची पुढील कारणे सांगितली आहेत. 1. दुर्लभ साधनांचे असमान वितरण. 2. तक्रार निवारणाचे मार्ग जितके कमी आणि कठीण होतील तितके दुर्लभ साधनांच्या वर्तमान वितरणाला अधिक आव्हान दिले जाईल. 3. साधन संपन्न आणि विशेष सुविधाप्राप्त समूहांमध्ये भरती होण्याच्या संधी जितक्या कमी होतील तेवढ्या अधिक प्रमाणात असंतुष्टता वाढीस येऊन आव्हाने वाढतील. हितांच्या जोपासनेमुळे संघर्ष उद्भवतो, पण जोवर संबंधाचे महत्त्व कायम असते तोवर हितांच्या टक्करीनंतरही संघर्षाचा जन्म एकदम होत नाही. संघर्ष त्यावेळी उद्भवतो जेव्हा घटनेबद्दल किंवा त्यांच्यावर न्यायसंगत प्रश्न उपस्थित केले जातात. न्यायसंगत नसतील तर समूह संघर्षाला तयार होतो. संघर्षाच्या मुद्द्याबद्दल संवेदना जेवढी अधिक असेल तेवढा तीव्र संघर्ष घडून येतो. संघर्ष जेवढे जास्त घनिष्ठ तेवढे संघर्ष तीव्र होतील. संघर्षाचे परिणाम. कोजरच्या मते असा संघर्ष उत्तम असतो ज्यात सामाजिक व्यवस्थेचे संघटन वाढते. ज्यामध्ये सामाजिक व्यवस्थेत विघटन घडून येते तो संघर्ष समाजाच्या दृष्टीने हितकारक नसतो. ज्यामध्ये संघटन वाढीस लागते त्या संघर्षाला कोजर यांनी प्रकार्यात्मक म्हटले आहे. संघर्ष जितका मृदू असेल तेवढा जास्त नव्या बाबींचा उद्भव संघर्ष उत्पन्न करण्यात होतो. 1. लवचिक समाजव्यवस्थेत संघर्ष तीव्र नसतो, त्यामुळे समायोजन वाढीस लागते. 2. सामाजिक व्यवस्थेचे अंग जितके जास्त एकमेकांवर अवलंबून असतील
तेवढी संघर्षाची तीव्रता कमी होते, कारण सर्वच अंग एकमेकांवर आश्रित असतात व ते दबाव टाकून संघर्ष कमी करतात. 3. संघर्ष करणाऱ्यातील प्राथमिक संबंध जर घनिष्ठ असतील तर संघर्ष संपल्यावर संबंध पुन्हा मधुर होतात. भाग ब समाप्त.